बेनिफिट फंड कमिटी 49वा आपला AGM आहे आणि 5 सत्कार मूर्ती आहेत कार्यक्रमासाठी. आणि आपला जो पुढं फ्युचर 50वा जो आपला जो अहवाल करायचा आहे बेनिफिट फंड कमिटीचा, त्या संदर्भात बी आज आपलं बरंच डिस्कशन होणार आहे. पोटरसच्या रिटायर कामगारांच्या मागण्या 2 अजून अनुत्तरितच राहत आहेत. एकतर शिफ्टिंग अलाउन्स रिटायरमेंट नंतर मिळत नाही आणि गिरणी आपल्याला जशी गिरणी कामगारांना घरं मिळाली तो एक प्रश्न अनुत्तरितच आहे. ह्याबद्दल 21 ऑगस्टच्या AGMमध्ये सुद्धा जे असोसिएशनचे अध्यक्ष मेंढोसा साहेबसुद्धा बोलणारच आहेत. पण याबद्दलची आपली मतं थोडी सगळ्यांनी आत्तापासून सांगा. तर आम्ही आता लोणावळ्याचा टोल नाका पास करत आहोत. बोला साहेब, पटापट नाव सांगा. दिवाकर इसवलकर. आपल्याला पोटरसच्या जागेमध्ये घरं मिळावीत. नाव सांगा तुमचं. माझा सपोर्ट आहे ह्याला. सपोर्ट आहे. नाव सांगा. सायमन मोरोचे. सायमन मोरोचे सपोर्ट आहे. आता आमचे गायकवाड साहेब बोलतायत. अरे एकदम बाबा, तुला सपोर्ट नाही मग कोणला करणार? नाही मला सपोर्ट नको. सपोर्ट द्या. मला सपोर्ट देऊ नका कोणी. फक्त घरं मिळली पाहिजेत आणि शिफ्टिंग अलाउन्स हे दोन. तुम्हाला बोला साहेब. कांबळे साहेब. तुम्ही जे करता त्याला आमचा पूर्ण सपोर्ट आहे हां. आणि पूर्ण शुभेच्छा आहे. आता आपले ज्येष्ठ कामगार नेते पगारे साहेब. शिफ्टिंग अलाउन्स आणि गिरणी कामगाराप्रमाणे आपल्यालाही घरं मिळाली पाहिजेत, हा आपला मेन विषय आहे. बोला. आता बापू आडेगावकर सेक्रेटरी. आडेगावकरांचा एकच शुभेच्छा आहेत. या उद्योगपती काय व्यावसायिक नवलोडे यांचा जास्तीत जास्त हे होऊ दे, YouTube चॅनल चालू दे. धन्यवाद बापू आडेगावकर. फुल सपोर्ट करत असतील तर अजून वाढ होऊ दे त्याच्यात. बरं, मी काय म्हणतो, शिफ्टिंग अलाउन्स आपला जो कोविड पासून बंद केलाय, तुम्ही प्रयत्न केले. सांगितलेलं आहे काय आहे ते. हा नाही, थोडक्यात सांगा तुम्ही. आता खूप वेळा सांगून झालेला आहे. स्कीम होल्ड केलेली आहे, परत चालू होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आता जुवेकर साहेब आहेत आपले, रिटायर झालेले नुकतेच, ते बोलतील. बोला. आपसा चेंज करा, काय करायचं ते बोले तुमच्याकडे. आम्ही काय साहेब बोला तुम्ही. नाही बोला की घर मिळलं पाहिजे. तुमचं नाव सांगा. आता आपले जाधव साहेब बोलतायत. जाधव साहेब बोला. मला असं वाटतं की शिफ्टिंग अलाउन्स मिळाला तर पाहिजेच, कारण शिफ्टिंग ही काळाची गरज आहे. मुंबईची जी लोकसंख्या आहे ती फ्लोटिंग पॉप्युलेशन समजली जाते. इकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं, कारण राहायला जातात लोक मुलांच्या गरजेसाठी, स्वतःच्या गरजेसाठी राहायला जातात. आणि अशा वेळेला शिफ्टिंग अलाउन्स मिळालाच पाहिजे. दुसरी गोष्ट, कामगारांच्या घरांबद्दल प्रयत्न झालेले होते, ते प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत. त्या प्रयत्नांना सुद्धा खीळ बसू नये आणि ते प्रयत्न असेच अव्याहतपणे पुढे चालू राहोत. कारण मुंबई पोर्टरस हा एक आपला इस्टेटमधला, मुंबईतला सगळ्यात मोठा इस्टेट मुंबई पोर्टर्सची आहे. अशा ठिकाणी अशा वेळी मुंबई पोर्टर्समधली जी जागा आहे ती जागा कामगारांच्या घरासाठी मिळालीच पाहिजे, ही भूमिका माझी तरी आणि सगळ्यांची आहे. त्या सगळ्यांच्या इच्छेला मान मुंबई पोर्टर्सने द्यावा, प्रशासनाने द्यावा, अशी माझी इच्छा आहे. आम्हा सगळ्यांचीच इच्छा आहे. हा, जाधव साहेबांनी जे आत्ता जे बोललं ते आज रिटायर कामगार आपले 46,000च्या आसपास आहेत. लक्षात घ्या. जाधव साहेबांनी थोडक्यात पण मुद्देसूद बोलले. त्याबद्दल सामाजिक मंथन यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढं बोला साहेब. नाव सांगा. सदानंद तावडे. घरं मिळाला पाहिजे हे खरंच आहे, पण ते शक्यतो जेवढं लवकर होईल तेवढं करा. आता आम्ही 70ला आलो, त्याचा थोडाफार तरी उपभोग मिळालाच पाहिजे. मानसिक समाधान. धन्यवाद. आणि कोविडपासनं मला वाटतं तुमच्या टायमाला तुम्ही शिफ्टिंग अलाउन्स घेतलेला आहे साहेब,
पण आम्ही 2000 कोविडपासून हा बंद केला आहे त्यांनी. रिटायरमेंट लोकांना शिफ्टिंग अलाउन्स देत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्कीम होल्ड केलेली आहे आणि प्रशासन असं बोलतं आहे की ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटनं होल्ड केल्यामुळं आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आणि त्या टायमाला असं उत्तर ऐकायला मिळलं होतं की पैसे नाहीत, पैसा पोट्रसकडं भरपूर आहे. बरोबर. याबद्दल मत काय तुमचं? शिफ्टिंग अलाउन्स हे प्रत्येकाला द्यायला, आयुष्यात एकदाच शिफ्टिंग करतो आणि एकदाच तुम्ही देता, ते तुम्हाला द्यायलाच पाहिजे. तुम्हाला फार पोट्रसला ती अमाऊंट खूप मोठी नाही आहे, ती तुम्ही द्या. धन्यवाद. तावडे साहेबांनी थोडक्यात रितसर बोलले त्याबद्दल. पोट्रस सध्या परिस्थितीची आणि पूर्वी परिस्थिती जो चांगली होणी आताची परिस्थिती सुद्धा चांगली आहे. अशा परिस्थितीत पोट्रस सारख्या प्रशासनाने जर सांपत्तिक स्थिती चांगली आहे तर अशा वेळेला जरा कामगारांचा जास्तीत जास्त विचार करावा. शिफ्टिंग अलाउन्स द्या आणि जागेचा प्रश्न आहे तो खरोखरच सहानुभूतीने सोडवावा असं आम्हाला वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. हा, धन्यवाद साहेब. तुपे साहेब बोलणार आहेत. तुपे साहेब. आता तुम्ही जे करताय त्याला पूर्ण आमचं सहकार्य राहील एवढंच समजलं. बाकी विषय मला पूर्ण कळालेला नाही. ठीक आहे, साहेब बोलतील. हा, आता कांबळे साहेब बोलणार. बोला. बस तुमचा सपोर्ट आहे ना? सपोर्ट. हा, बस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला. तर अशा तऱ्हेनं 5 सत्कार मूर्ती आहेत आणि आपला 49वा AGM आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.